मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातला नाद काय असतो ते आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून दिसेल. कारण साळशिरंबेचं कालेचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये त्यांची गाडी काहीतरी लॉबी झालेली गटाला, त्या तिथून पळून इथे 3 फेरे पळून आज 1 नंबरचे मानकं ठरले. छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि सोबत पळला सोन्या 2211. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज, म्हणजे काय सगळं अपेक्षेनुसार झालेलं का, कशा पद्धतीने म्हणजे नियोजन कसं झालेलं सांग. नियोजन असं झालं होतं, पहिल्यांदा नियोजन कोरेगावचं झालेलं. बर. तर माहित पडलं, रात्री मी बॅनर बघितला आणि बापूंना फोन केला. म्हणलं ते बापू म्हणलं आपण आदातला पळायचं होतं आणि हे तर मैदान ओपनच आहे. तर बापू म्हणले मग तुझ्या आणि बघ. तर मी म्हणलं साळशिरंब्याला मैदान आहे आदाचं, तिथं पळू. तर मग तिथं पळालो तर व्हायचं, तिथं फाट्या एकदम जुळक होत्या. बैल वाईज तासात गेलताय. वासरू असा तासात गेला, तासाच्या वर आलं पण ते बाद दिली गाडी. मग तिथनं भरला बैल. आम्ही आलेलो तिथनं 125 किलोमीटर आणि तिथून इकडं 85 किलोमीटर. म्हणजे काय नादच केलं. किती किलोमीटर झाले एकूण प्रवास? एकूण जर म्हणलं तर 200 जवळ झालं. 205. तिथून मला वाटतं गट किती वाजता झाला तुमचा तिथे? गट झाला आमचा बघा 1 वाजता. 1 वाजता गट. 1 वाजता तिथून गाडी भरली, बैलगाडीत भरला आणि लगेच इथं आणण्याचा निर्णय कसा झाला, ते संभाषण कसं झालं काय? ते नियोजन असं झालं, बाप्पा आंबेकर इथंच होते. बर. आणि त्याने म्हणले आवी दादा बैल घेऊन इकडे येतो का? मी म्हणलं 1 मिनिट आमच्या भाऊंना फोन करतो आणि मी तुम्हाला फोन करतो. आणि भाऊंचं त्यांचं बोलणं झालं. ते म्हणले आवी आपल्याला 27 ला पळायच्या हिशोबाने बैल घेऊन जा तिथं. तर मग मी तिथनं बैल भरला तर डायरेक्ट इथं आलो. तर बैल खालीच उतरवला म्हणजे सुट्टीला, आणि ते सर्व गट खाली आले होते ना. तर मग तिथंच बैल उतरवला आणि तिथून गटाला तिथूनच सोडला. परत मग इकडे पुढे आलं. आता काय तुमच्या समोर बोलायचं म्हणजे कमी झाले. नियोजन खट्ट झालं म्हणावं लागेल. नियोजन पिस्टनच्या दावणीचं आदत वासरू कसं वाटते सोने? चांगलं वाटते. मी घरूनच पायरा केलेला होता. बर. मी म्हणलं सारे जण म्हणायचे ओपनला का नाही पडला, ओपनला का नाही पडला. कालच्या मैदान होतं ना सासवडचं. बर. पण मी म्हणलं आता जाऊ द्या, बैल आपल्याला दिवसातून आजारात उठलाय. बैल थोडा आजारी होता 1.5 महिना पायामुळं. काय झालेलं, बरेच दिवस दिसत नव्हतं, जवळपास 1.5 ते 2 महिने झाले. बैलाला खुरकुदाची हे झाली होती, म्हणजे इन्फेक्शन झालं होतं. बैल थोडा लंगडत होता. तर आता ते कमी झालाय बैल. तरी बी थोडासा आहे नाही का, थोडा आपला म्हणजे थोडा पाय काढल्या का करते. पण आम्ही म्हणलं बघूया आता पुशेगाव पण आलंय पळायचं आपल्याला. कशा पद्धतीने ट्रीटमेंट वगैरे कशी घेतली करून? ट्रीटमेंट आमच्या इकडल्या डॉक्टरने बरेचसे ठिकाणी दाखवला, पण कुठला फरक नाही पडला आणि कुठून म्हणलेच नाही कुठला डॉक्टर आम्हाला. ट्रीटमेंट घेतली काय? ते काय झालं होतं, आमच्या इकडले डॉक्टर म्हणजे बरेचसे डॉक्टरला आम्ही दाखवलं. डॉक्टर म्हणायचे थोडासा पायाला लचका बसला किंवा काय झालं, कोणी म्हणत एक्सरे काढा. आम्ही पार ह्याच्यावरून डॉक्टर बोलवलेला कोल्हापूरहून. त्या कोल्हापूरच्या डॉक्टरने आम्हाला डायरेक्ट 35,000 रुपये फी सांगितली. फक्त इंजेक्शन दिले, नाही राहिलं तर बोला म्हणले. त्याच्यावर आम्ही 15 दिवस त्याची ट्रीटमेंट घेतली. 15 दिवसात ते म्हणला 4 दिवसात बैल क्लिअर होईल, तुम्ही एवढं ट्रीटमेंट करा 15 दिवसाचं. 15 दिवसाचं सांगितलं तर आम्ही 1 महिना केलं, पण बैल क्लिअर नाही झाला. आणि मग आमच्या एकाला एक डॉक्टर आहे, आमच्या डॉक्टर म्हणजे साधे डॉक्टरला दाखवला, तर ते म्हणले पायाला इन्फेक्शन झालं याचं. मग तिथून ते क्लिअर झालं, हळूहळू क्लिअर झाला पाहिजे. दादा, तरी नाद केला पण वाया नाही गेला, ही म्हण आज तुम्हाला खरी सिद्ध होईल. आज ज्यावेळेस 1 नंबर केला गाडीनं, सेमीला ज्या पद्धतीने गाडी पडली तिथंच कुठंतरी वाटलेलं की 1 नंबर फिक्स आहे गाडीचं. 1 नंबर केल्यावर आज आनंद काय? बापूंचा कॉल झाला का नाही? गाडी सेमी जेव्हा काढला ना तेव्हा वाटलं गाडी पळणार. गटाला असं वाटलं आता याला आपण लय लांबून आलोय नाही का. लांबणं म्हणजे ते आम्हाला 200 किलोमीटर भरलं ना. आणि बैल रात्रीचा आलेला संभाजीनगरवरनं आणि तिथून इकडे आला पळायला. परत तिथून इकडे प्रवास नाही झाला आम्हाला. तरी पण कारण की आम्ही याच्या जीवावर आहे ना. प्रवास झाला मग एनर्जेटिक वाटतंय की अजून काय तेवढीच प्रवास झाला म्हणजे काय झालं, प्रवासाने आता माणूस जरी प्रवासाने झालं तर पाय हे होते ना. तर शेवटी ड्रायव्हरांबद्दल काय सांगेल? ड्रायव्हर आमचा 1 नंबर आहे. ड्रायव्हर नमस्कार. काय म्हणताय? बक्षीस आहे राहू, गडबड काय माहिती बरे काय म्हणताय? आणि तिथं गाडी जरा लॉबी झाली, परंतु इथं 1 नंबर केला, मग काय तो वेगळाच आनंद आहे. हे बघा, आनंद आता बैल पळणार आहे आपला, त्यामुळे आनंदात आपला बैल कधी नाराज नाही करत आपल्याला. त्याच्यामुळं आपल्या बैलाचं पहिलं धन्यवाद. आता मोठी मैदान येतं आता परमपूज्य सेवागिरी महाराजांचं, कशी तयारी आहे? लखन पाळणार आहे का? जे तालीम जे बोलतो आपण, तर ही जी दोनच सुरुवात आहे तालीमची.
मला वाटतं 2 महिने आजारी असल्यापासून 2 महिने हे बघा त्याच्या पायामध्ये जे दोन्ही पाय समोरचे तर त्याच्या मुठीमध्ये पाणी झालं. बर. तर पाण्यानंतर काय झालं, बैल 2 ते 2.5 महिने बैल आमचा बांधून राहिला, कारण की बैलाला तकलीफ होती. तर आज हे सराव म्हणून आम्ही पहिलं फर्स्ट टाइम आपला ते व्यायाम चालू झालेला आहे, तालीम त्यासाठी आणला होता आज. बर. हो. आणि ते परत आदत बैल ओपन मध्ये नंबर केला. ओपन मध्ये नंबर केलाय तिने. त्या वासराबद्दल काय सांगेल, कसं भवितव्य बघ? नंबर 1 पळाला बच्चा आहे, पण एकदम फास्ट पळाला. त्यांनी भरपूर साथ दिली, बैलांना बी घेऊन पळाला. आज 2 महिने वाटत होतं की बाबा नाराज वाटत असणार जरा कुठेतरी, बाबा लखन एवढा पळतोय आणि जरा थोडा आजारी पडल्यामुळं कमी आलाय जरा, पण आज काय आनंद आहे. नाही हे बघा, पहिलवान तर आजारी होतोच, कोणता बी पहिलवान असं विषय नाही, पहिलवान कधी संपत नसतो. प्रयत्न आपले चालू राहते, व्यायाम चालू ठेवायचा, आपली रनिंग. परत आम्ही सेकंड मध्ये नंबर केला. तर बरेचसे लोक आता बोलणार, काही विरोध राहते का, बैल संपला, हे होतं ते होतं, बोलण्याचा विषय नाही करावा लागत, आपले व्यायाम चालू ठेवावा लागतो. आणि आता सध्या तुम्ही म्हणलं तसं रंगीत तालीम होती पुसेगावची, पुसेगाव मैदानाची. आता कधी बाहेर काढताय त्याला? आता 27 ला, डायरेक्ट 27 ला. आता विश्रांतीवर राहील पूर्ण. कुठे असणार आहे बैल? करंजीपूर. बर. आणि पैरा टॉपचा असणार आहे? हो, टॉपचाच राहील. बर. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आदत वासरू आहे पिस्टनच्या दावणीचं आणि नाव आहे सोन्या 22-11 आणि आज ओपनच्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतलाय. नमस्कार. नमस्कार. काय आनंद आहे आज, म्हणजे जे म्हणतात ना काही गोष्टी म्हणजे मनामध्ये नसतात आणि ते घडतात, आज तेच झाले का सिद्ध? आज तेच म्हणजे वासरांनी सिद्ध करून दाखवलंय. वासरा एवढा प्रवास करून 200-250 किलोमीटर प्रवास झाला वासराला आज, तरी वासराने आज 3 फेरे पळून सर 1 नंबर केलेला आहे. तरी मला वाटतं आदत आहे हा. आदत आहे. आणि ओपनच्या मैदानामध्ये गुलाल घेतलाय, घेतल्यापासून जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतोय. काय सांगाल वासराबद्दल, काय सांगाल? वासरू म्हणजे पाहायला म्हणजे तुमच्या बाप्पांची दावणच अशी की तिथं कुठली वस्तू आली तरी ती गुलालाच राहत नाही. 100% म्हणजे एक प्रकारे दावणीला गुणच आहे म्हणावं लागेल. आणि जाईल ती वासरू असो बैल असो 100% गुलालात राहतो म्हणजे राहतोच. एखादं मैदान आपण चुकून कधीतरी काहीतरी होतं, पण 10 मध्ये 9 मैदान तरी कमीत कमी 9 मैदान तरी गुलाल फिक्स असतो म्हणजे असतोच. आज मोठं नियोजन केलं लखन सोबत, कसं पायऱ्याचं नियोजन वगैरे करण्यात आलं? सर्व बाप्पांनी नियोजन केलं होतं सगळं पायऱ्याचं. म्हणजे आम्हाला सगळ्यांना म्हणजे काल रात्री सांगितलं पण उद्या जायचे आपल्याला, असं नियोजन आहे. पोरं सकाळीच पहाटे 3 वाजता झाली होती. पोरं जी पोरं राबत्यात त्यांच्या आज याला यश आलंय सगळ्यांच्या. मित्र परिवार काय म्हटले आज, म्हणजे काय त्यांना विश्वासच बसला नसेल तिथं, काय विश्वास होता म्हणजे एवढ्या लांब येऊन आपण बाबा 1 नंबर करेल म्हणून. तो निर्णय किती वाजता घेण्यात आला? मला वाटतं 1 वाजता तुम्ही पळून आलेलं गट काहीतरी. 1 वाजता पहिलं ना आम्ही तिकडे काळ्याच्या मैदानात गेलो, तिथे गाडी आमची बसली होती. फक्त आमची गाडी थोडीशी फॉल झाल्यामुळे निकाल दिला नाही. एक पाय फक्त वासराचा थोडासा पर्यंत असायला लागल्यामुळे निकाल दिला नाही. मग तिथून परत ह्या मैदानात येऊन दुपारी 2 वाजता बैल इथं मैदानात उतरला. त्यानंतर 52व्या गटात 5 नंबर तासावर गाडी पळाली. परत 5व्या सीमेत 5 नंबर तासावर गाडी पळाली. ही तर नशीब गट चाललेली त्यामुळे सापडले तरी. तिथूनच नोंद केली होती त्यामुळे इकडे आल्यावरती लगेच इथं बैल जेव्हा पोहोचला तेव्हा आमचा गट खाली पळायला गेला. बैल डायरेक्ट नाही का टेम्पो डायरेक्ट खाली नेला आणि तिथं सुट्टीलाच बैल उतरवला खाली. तिथून गाडी उतरून मग सोडली लगेच. पिस्टनच्या दावणीचा बैल आहे, मग पिस्टन सोबत फेरे वगैरे देता का नाही? पिस्टन सोबत नाही अजून फेरा काढलेला. पिस्टन संघ आता लवकरच नियोजन होईल त्याचं एक मैदान. बैलगाडी क्षेत्रातले अनुभव व्यक्ती म्हणजे बापू यांचं मार्गदर्शन कसं असते? बापूंचं वेळोवेळी मार्गदर्शन पोरांना भेटतं सगळं. सगळी पोरं बापू जे निर्णय घेतात त्या निर्णयाची ठाम असतात. बापूंना अजिबात कोण काही नाही. बापूंनी एकदा निर्णय घेतला की घेतला. पुसेगावला दोन्ही गाड्या वेगळ्या पाहिजे, पुसेगावला दोन्ही गाड्या वेगवेगळ्या पडणार. पिस्टन पण वेगळा आणि सोन्या पण वेगळ्या पायऱ्यात. गुलालाची दोन्ही गुलालाची अपेक्षा 100% दोन्ही बी गुलालात राहतील. बर. दादा खूप सुंदर माहिती दिली आपण आणि नक्कीच आता भवितव्यामध्ये कुठली मैदानात पळणार आहे? प्रत्येक मैदान आता नाही, आता डायरेक्ट पुसेगावला काढणार डायरेक्ट पुसेगाव. नंतर मग आमच्या भागात पुणे भागात 5-6 मैदान आहेत पुढच्या महिन्यात. त्यामुळे पुणे भागात शक्यतो जोर आमचा पुणे भागात पळणार. धन्यवाद दादा.